शिवसेनेची बैठक झाली, काय निर्णय झालाय, काय उद्देश? नक्कीच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं पंढरपूर तालुका आढावा बैठक आणि इच्छुकांची त्या ठिकाणी विचार विनिमय आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक होती आणि ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला आमचे तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर, बालाजी बागल, प्रियंकाजी परांडे, बिरुदेव पारेकर, अमोलजी भोसले, सागरजी गोडशे, बालाजी बागल, संजयजी साठे, लामकाने साहेब, मारुती माने साहेब, सर्वच पदाधिकारी उपस्थित आहेत आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहवर्धक त्या ठिकाणी आजची आढावा बैठक झाली. पक्षामधील सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांची भूमिका ही त्या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली. स्वतंत्ररित्या बऱ्याचशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली. नक्कीच आजच्या या बैठकीमध्ये जे पण काही विचार विनिमय कार्यकर्त्यातून पदाधिकाऱ्याकडून आलेले आहेत, हे सर्व अहवाल आणि आढावा हे पक्षश्रेष्ठीकडे आजच्या आज पाठवला जाईल. याच्यावरती त्यांचं मार्गदर्शन घेऊन उद्यापासून आमचा प्रत्येक गटामध्ये गावभेट दौरा चालू आहे आणि 2 दिवसामध्ये आमचा गावभेट दौरा त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी आमची सार्वत्रिक पक्षाची भूमिका प्रेस पत्रकार माध्यमाच्या आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पत्रकार परिषद होईल आणि त्या दिवशी आमची खऱ्या अर्थानं वरिष्ठांच्या आणि नेतृत्वाच्या आदेशानं जी काही पक्षाची भूमिका असेल या जेलपी पंचायत समितीला सामोरं जाण्याची, ती भूमिका आम्ही स्पष्ट करू. युतीच्या संदर्भात आणखीन तरी त्या ठिकाणी तसा काही प्रस्ताव आलेला नाही, परंतु त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती चर्चा चालू आहे. जर का वरिष्ठ पातळीवरती आणि तसा जर का त्या ठिकाणी आमच्या मित्रांकडून त्या ठिकाणी प्रस्तावास जर का सकारात्मकता आली तर आमच्याकडून सुद्धा त्या ठिकाणी सकारात्मकता असणार आहे आणि मग जर का त्या ठिकाणी आमची त्याबद्दलची चर्चा झाली तर त्यातून नक्कीच आम्ही आमचे काय जी मागणी आहे ती त्यांना सांगू. त्यांची काय मागणी आहे किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ आणि त्यातून जर का त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एकमेकाचा सन्मान राखून जर का त्या ठिकाणी पुढे जाण्याची भूमिका त्यांची असेल तर आमची सुद्धा एक पाऊल त्यांच्यापेक्षा पुढची भूमिका असेल. आणि जर का त्या ठिकाणी मग शेवटी काय राहतं, एकत्र येणं ही एक सुरुवात असते, परंतु जर का त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जर एकमेकाचा सन्मान राखण्यामध्ये जर का त्या ठिकाणी आम्ही आणि ते पण जर का सन्मान राखण्यामध्ये यशस्वी झालो तर मला वाटतं युती झाल्याशिवाय राहणार नाही. किती जागेवर तयारी? नक्कीच आता आपल्या तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद पंचायत समिती 16 आहेत. नक्की त्यांची भूमिका असणार आहे की आम्हाला एवढी जागा असाव्यात, त्यांनाही राज्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत. अजितदादा गट असतील आणि आमचे बीजेपीचे वडील बंधू आमचे असतील, हे तिघजण मिळून एकत्र येऊन नक्की जर का त्या ठिकाणी समसमान फॉर्म्युला जर का त्या ठिकाणी त्या मान्य असेल तर आम्ही त्या ठिकाणी समसम फॉर्म्युल्यावरती आमची मानसिकता आम्ही त्या ठिकाणी सकारात्मकता दाखवू. आज किती जागेवर सज्ज आहेत पंढरपुरातल्या 8 जिल्हे? आजच्या सध्याला तर आम्ही शिवसेना पूर्णपणे 8च्या 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीला सामोरं जाण्याची आमची पूर्ण तयारी आहे. परंतु युतीचा धर्म पाळत असताना जर का त्या ठिकाणी मागं पुढे सरकारची वेळ आली, नेतृत्वानं तसे आदेश दिले तर नक्की त्याचा विचार आम्ही सर्वजण पदाधिकारी मिळून करू आणि तो त्या ठिकाणी शेवटी शिवसैनिकासाठी आदेश तो सर्वश्रुत असतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या वेळेच्या भूमिकेनुसार आम्ही आमची भूमिका घेऊ. आजच्या मितीला जर का त्या ठिकाणी युतीला आमचे मित्रपक्ष तयार असतील तर आम्ही सुद्धा तयार आहे. गावभेट दौऱ्याचं नियोजन केलं कसं असणार आहे? प्रत्येक गावभेटमध्ये प्रत्येक गटनिहाय आमचं गावभेट दौरा असणार आहे. तेथील आमचा सर्व शिवसैनिक असेल आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा, शिवसेनेला मानणारा तो जो काही वर्ग असेल आणि लोक पर्यायीनं त्या ठिकाणी शिवसैनिकांचा पर्याय म्हणून लोक वाट पाहतायत आणि जर का त्या ठिकाणी पर्याय म्हणून वाट पाहत असेल आणि आम्ही जर पर्याय देणार नसेल
तर त्या आमच्या शिवसैनिकाचा आणि एकनाथजी शिंदे साहेबांना मानणाऱ्या वर्गाचा त्या ठिकाणी अपमान असेल. म्हणून आम्ही किंचितही आमच्या शिवसेनेला मानणाऱ्या शिवसैनिकांचा आणि एकनाथजी शिंदे साहेबांना मानणाऱ्या त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा त्या ठिकाणी कधीही स्वाभिमान आम्ही त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही. त्यांच्या स्वाभिमानासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेचा पर्याय घेऊन जातो. महाराष्ट्रात शिंदे साहेबांचा एक करिश्मा आहे, तोच पंढरपूरच्या झेडपी पंचायत समितीत दिसतो. नक्कीच दिसणार आहे. म्हणून तर आज लोकांमधून नागरिकांमधूनच मागणी होतीये की शिवसेनेनं त्या ठिकाणी पर्याय द्यावा. आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर जायचंय, शिवसेनेबरोबर जायचंय, आम्हाला शिवसेना पाहिजे. आणि म्हणून आज त्या ठिकाणी जनतेमधून आणि नागरिकांमधूनच तो उठाव असल्यामुळे तर त्या ठिकाणी आम्ही सर्व आम्हाला 10 हत्तीचं बळ आलंय.